हॅलो एव्हरीवन, आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मी आहे मोनाली आणि मी आले आहे आता माझ्या माहेरी एका कार्यक्रमासाठी. ते म्हणजे मम्मी पप्पांच्या घराची वास्तुशांती आहे. वास्तुशांती आणि नवचंडी पूजा असं 3 दिवसांचा कार्यक्रम आहे. त्यासाठी मी आलेले आहे इथे आणि मी तुम्हाला पूर्ण 3 दिवसांचे व्लॉग्स आता आपल्या चॅनलवरती अपडेट करत राहणार आहे आणि तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे की आम्ही पूजा वगैरे कशी मांडलेली आहे. आता ॲक्च्युली मला इथे येऊन 4-5 दिवस झालेत. मागच्या काही दिवसांमध्ये ब्लॉग्स पण आपल्याला आलेले नाहीत कारण की खूप धावपळ होती, सगळी तयारी करायची होती आणि फायनल तो दिवस येणार आहे उद्याचा, जेव्हापासून वास्तुशांतीचा फर्स्ट डे स्टार्ट होणार आहे आणि खूप सुंदर ते पूजा मांडत आहेत. मी तुम्हाला दाखवते की ते गुरु कशी पूजा मांडत आहेत. नमस्कृत्य शांति सूक्तमारभेद स्वस्ति न इंद्रो प्रत्यश्रवाः स्वस्ति नः भूमका विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु भद्रा मरुतः वृष्टिमातरः शुभं जावानो विदधे उदकमयः पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु निर्विघ्नमस्तु सुमुखस्य कदन्तस्य कपिलो गजकर्णकः रामं रमेशं भजे रामेणाभिहतानि च चरचमो रामाय तस्मै नमः. चल, या ठिकाणी आता आपल्याला या कार्याचा प्रधान संकल्प करायचा आहे. नमस्कार म्हणाला नाही तर कलमितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरम् नानारत्नविभूषितं मृगमदा मोदाङ्कितं चन्दना
हरितं तव विधो पूजागृहाण प्रभो त्वं गिरिजापतिः सहचरा प्राणाः शरीरं गृहम् यत् कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो त्वमाराधना प्राणश्च मुखादग्निरदायत भूकधयः समवदन् प्रतिष्ठितो मित्रेण वैराजन्याः प्रतिष्ठितस्तु समान्यवरोधपादं भवति तेन वैश्यो विकिञ्चति सा च देवादोषरते तिष्ठत इन्द्रो मरुत करे कंकणं सुललितं कंठे मुक्तावली गोस्त्री परिवेशो विजयते परमं सुखं रूपं देहं देहि यशो विद्यावन्तं यशस्वन्तं रूपं देहं देहि आता सुपारी दोघांना एकत्र एकदा सोयीची एकदा उलटी दोघांना एकत्र घ्या एकदा उलटी इथे यास दाखव प्रदासा म्हणजे सगळ्या तुला तुझ्याकडे अनादिशा पुरस्तादगणेराधिपत्य आयुर्मेधाः पुत्रवती दक्षिणत इंदोधातुराधिपत्ये राजसोखं वेदाः विभ्रेति रूप तोपर्यंत ताई थोडेसे आशा या म्हणजे तोपर्यंत त्यांचं औक्षण होईल या 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 म्हणूनच परत काढायचे गणपती कलशाला करायची गरज नाही औक्षण करा कपाळी गंधाक्षत लावा चला नाव घ्या ओम त्रिनिशतात्रि सहस्राण्यगणेन्द्रे घोषच्छ देवानवचा सफरजन्नस्मादितोतारण्यसादयन्त सुपारी फक्त लावायची सोनं ओवाळायचं सोनं फक्त एकदा होईल उलटी सोनं फक्त स्पर्श करा ओवाळलं तर दान द्यावं लागेल ना ताटवर बोल व्यवस्थित पूर्ण ओवाळा बोल उलट झालं का काही इथे द्वे अक्षरम द्वे दी चला दोघांनी आता पटापट लावून घ्या. घेतलं नाही तुम्ही नाव गुगल पे तुमचा नंबर महादेव. द्राक्षाची वेलीला त्रिकोणी पान महेश रावांचं नाव घेते सर्वांचं राखून मस्त ते दक्षिण ताटात द्या तू ठेवली का काय बोलता एवढ्याच पाकिट मोकळं झालं आणखी एक साईड पाकिट ठेवून दे तुला नाही आता त्या म्हणते स्कॅन कोड द्या ऑनलाईन करा नाही का खरंच स्वाहा गणेशाय नमः आवाहयामि स्थापयामि स्वाहा गौर्यै नमः आवाहयामि स्थापयामि श्रीयै नमः श्रीं आवाहयामि स्थापयामि स्वाहा लक्ष्मी प्रति गृह्यताम् इदं वस्त्रम् उपायनम् इदं तुभ्यं व्रत संपूर्ति हेतवे वायनम् द्विज वर्याय सहिरण्यं ददाम्यहम् इदं क्षणभर डोळे मिटून कुलस्वामींचं चित्र डोळ्यासमोर आणायचं कार्याच्या निमित्ताने सगळं काही देहि सौभाग्यारोग्यं देहि मे परमं सुखं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि नंदा
आणि सासूबाईंच्या कपाळी हळदी कुंकू लावून घेतात. त्यांना जाऊ द्या तुम्ही. सुचक्षा अहमक्षे कुठं हा सांगितलं सुचक्षा अहमक्षे व्यासम. ही जागा योग्य आहे. मे परमं आता अंगठ्यावर कुंकू घ्यायचं आणि त्यांचे कपाळी लावायचे. शरणकमलयोः मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि. नमस्करोमि प्रार्थयेत. छंद तुझा लागला अंबाबाई नाद तुझा लागला. छंद तुझा लागला अंबाबाई नाद तुझा लागला. छंद तुझा लागला अंबाबाई नाद तुझा लागला. छंद तुझा लागला दिलेले आहे. त्यांची कृपा आपल्यावरती आहे. अशी ही कृपा कायमस्वरूपी प्राप्त व्हावी म्हणून वास्तुशांतीच्या निमित्ताने घरी एखादा महायज्ञ असताना तीर्थक्षेत्री संगमावरती गेल्यावरती जे आनंदपूर्वक श्राद्ध करतो त्याला नांदी श्राद्ध असं म्हटलं जातं. देवकृपेने तुम्हाला आई वडील आहे. वडिलांना आई वडील आहेत का? नाही. त्याचप्रमाणे मुलाला वडिलांच्या वाडवडिलांचं श्राद्ध करण्याचा अधिकार असतो 3 पिढ्यांपर्यंत. वडील, आजोबा, पणजोबा, आई, आजी, पणजी. गुरुजींची तयारी तिथे झाली. उजव्या हातावर पाणी घ्या. तुम्ही हात लावायचा नाही. हा कुठल्याही श्राद्ध कर्मामध्ये महिलांना हस्तक्षेप नसतो म्हणून फक्त हात नाही लावायचा. थोडं थांब. वडिला आधी संकल्प करून घेऊ. सदानंदाः विश्वे देवाः नंदमुखाः वडील आहेत. आजोबांचं नाव घ्या. पंजोबा त्यांचे वडील खापर पंजोबा. हा. आई आहे. आजीचं नाव घ्या. आदित्य स्थापयामि. आदित्यै नमः. आदित्य आवाहयामि स्थापयामि. आदित्यै नमः. आवाहयामि स्थापयामि. विष्णवे देवास यमादयन्तामोऽहं प्रतिष्ठा. भवता सुप्रतिष्ठितमस्तु. शिख्यादि वास्तु मंडल देवता गंगादिनदेभ्यो नमः. आवाहयामि स्थापयामि. सत्यसागरेभ्यो नमः. आवाहयामि स्थापयामि. बसा खाली. पात्रमध्ये दिवारपुररसिकः धूपंगल बजामि. दोन वेळेस ताटामध्ये पाणी सोडा. बजामि धूपदीपान्तरेण लब्धरैवेद्यं देवं निवेदयेत. ब्रह्मणे नमः इति च वदुद्रेण नैवेद्यं संप्रोक्षयेत. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा. मानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः नैवेद्यं निवेदयामि. नैवेद्यान्ते मध्ये पाणिं समर्पयामि. उत्तराभूषणं समर्पयामि. फलन्ताम्बूलं दोन वेळेस ताटामध्ये पाणी सोडा. मंत्रपुष्पाञ्जलिनां देवं ध्यात्वा कर्माणि ज्ञात्वा योधीते सौष्णुते सुखरामेत्युक्त्वा महालक्ष्मी स्वरूप परमं रूप महाविद्या महावाणी भारती वाक्सरस्वती. आर्या ब्राह्मी कामते दुर्वेदगर्भाधीश्वरी. अथोवाच महालक्ष्मीर्महाकालीं सरस्वती. हिमाञ्जनयतां देव्यो मिथुने स्वानुरूपतः. इत्युक्त्वा ते महालक्ष्मी ससर्वविघ्नस्वया. हिरण्यगर्भो रुचिरौ स्त्रीपुंसौ कमलासनौ. श्रीपदमे कमले लक्ष्मीत्याह माता च तां स्मरामि. महाकाली भारती च मिथुने स्फुरतस्सः. एतयोरपि रूपाणि नामानि च वदामि ते. नीलकण्ठं रक्तबाहुं श्वेताङ्गं चन्द्रशेखरं. सर्वदेव शरीरेभ्यो या विभूषणा. अष्टादश पूजा. घे
प्रविशतमानदेवलग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं तदेव बलं तदेव लक्ष्मीपते यास्ते पृथिवी देवराजनि मन्त्रं बोचे माग्नये अरे वा. दिसतोय का दिसतोय का अग्नी जाळ नसतो विस्तूच असतो अग्निनारायण भगवान की जय अंबा माता की जय श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार करायचा प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमी. नमस्कार एका कर. पातेल्यामध्ये दूध घ्या. नऊ पाटील काय झाली? नऊ पाटील कर पशाला. करून घे. देहि सौभाग्य आरोग्यम देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि त्रिशो जयहि अग्निनारायण. नाजच घालायचं नाही तो. स्वाहा